नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तुळशी विवाहाची कथा काय आहे ते बघूया. तर तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा एक उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न केले जाते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. असे मानले जाते की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह एकत्रपणे साजरे केले जातात. तुळशी विवाह म्हणजे तुळशी नावाच्या पवित्र वनस्पतीशी शालिग्राम देवांचे किंवा विष्णूंचे किंवा श्रीकृष्णाचे विवाह लावणे. आणि भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. कमी पाण्यात, कमी जागेत आणि सर्वत्र येणारी वनस्पती म्हणून तुळशीला खूप मान आहे. आणि प्रत्येक घरामध्ये अंगणात तुळशी वृंदावन असतेच. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने व्रत करणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते. आणि या व्रताची देखील एक कथा आहे, ती देखील आपण आज बघणार आहोत. तुळशी विवाहाची पौराणिक कथा अशी आहे की एका पौराणिक कथेनुसार महादेवांनी आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्या तेजातून महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक म्हणजेच जलंधर नावाचा पराक्रमी राक्षस होता. या जलंधर नावाच्या राक्षसाच्या राज्याचे नाव जलंधर नगरी असे होते. दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा होती. तिचा विवाह जलंधरशी झाला होता. जलंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले. पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने माता लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले होते. तेथून पराभूत झाल्यानंतर पार्वती मातेला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला. त्याने तेथे महादेवांचे रूप धारण केले आणि पार्वती मातेच्या जवळ गेला. परंतु पार्वती मातेच्या तपस्येने आणि सामर्थ्याने त्यांनी त्याला लगेच ओळखले आणि त्या अंतर्धान पावल्या. पार्वती माता खूप क्रोधित झाल्या आणि त्यांनी संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली. जलंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती. जलंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नव्हता. जलंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते. त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले. वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती. विष्णूसोबत 2 राक्षस होते, ज्यांना बघून ती घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या ब्रह्माच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जलंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीदेवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जलंधरचे मस्तक शरीराला जोडले आणि त्यांनी स्वतः त्या जालंधरच्या शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची अजिबातही कल्पना नव्हती. वृंदा जलंधर रूपी भगवान विष्णूंसोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा म्हणजेच जलंधरचा युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला खूप राग आला. तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलीन झाले. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला. जेथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल
त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी दिला होता. ही झाली वृंदाची आणि भगवान विष्णूंची म्हणजेच तुळशीची आणि भगवान विष्णूंच्या विवाहाची कथा. आता तुळशी विवाह हा एक व्रत म्हणून साजरा केला जातो. त्या व्रताची देखील एक कथा आहे. ती कथा अशी आहे की कांची नगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले, जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णुमंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने स्त्रीवेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. ही तुला देवांसाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्नपाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याचवेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या. किशोरी ही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले. तुळशीचे व्रत करणे हे एक प्रभावी व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्ताने तुळशी विवाह करणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते आणि कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर त्यात अडथळे येत नाही आणि घरात कोणतेही शुभ कार्य मंगल कार्य असेल तर ते व्यवस्थित पार पडते. घरात जर लग्न कार्य करायचे असेल तर तुळशी विवाह केल्याने खूप चांगले फायदे होतात. अशा प्रकारे ही तुळशीच्या विवाहाची आणि तुळशीचा विवाह हे एक व्रत असल्याची कथा होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.